सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली, त्याचबरोबर अनेक जण टीका करतात, त्यामध्ये सुषमा अंधारे आणि अनेक जणांनी या प्रकरणावरून तुमच्यावरती टीकेची झोड उठवली. तसं पाहता याकडे नेमकं काय त्यांना प्रत्युत्तर आहे? हे पहा, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही. आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करतायत ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहित नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे 2:30 वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे. आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा मानायचे त्यांना, बाबांचे चिरंजीव रवी सोनकांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली. सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत, त्याच्यानंतर विजय वाकोडे साहेबांना जी 5 लाखाची मदत जाहीर केली होती ती 10 लाखाची करण्यात यावी, हे सुद्धा मी स्वतः सीएम साहेबांकडनं त्या ठिकाणी काम करून घेतलं. आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली. सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्या बरोबर आलं नाही हे मी मान्य करतो. आणि जो लॉंग मार्च निघाला होता परभणीपासून तर तो जवळपास 25 दिवस चालला. माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, आव्हाड साहेब, या 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते. त्या प्रत्येक वळणावर, त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो. आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठंतरी थांबव